महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिंदखेडा पत्रकारांच्या सन्मानासाठी व्हॉइस ऑफ मीडियाची भूमिका, खासदारांच्या कथित वक्तव्याचा निषेध। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमच्या वतीने शिंदखेडा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। हे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती शारदा बागले यांनी स्वीकारले। संबंधित निवेदन वरिष्ठांकडे तातडीने पाठविण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले। व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धुळे जिल्हाध्यक्ष भूषण हिरे व जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या सूचनेनुसार हे निवेदन देण्यात आले। यावेळी शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण पवार, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष मुरलीधर महाजन, सचिव मनोज गुरव, कोषाध्यक्ष महेंद्र गिरासे, संपर्क प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत डागा, प्रमोद शिंपी, हिम्मत निकम, धनराज निकम, महिला विंगच्या शहराध्यक्षा शोभाताई पाटील, लखेसिंग गिरासे, जयपाल गिरासे आदी उपस्थित होते। निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी। संबंधितांनी पत्रकारांची जाहीर व बिनशर्त माफी मागावी तसेच भविष्यात पत्रकारांचा अवमान करणाऱ्या घटनांविरोधात कठोर धोरण राबवावे अशा मागण्या करण्यात आल्या। संघटनेने या प्रकरणात समाधानकारक कारवाई होईपर्यंत खासदार संजय दिना पाटील आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। तसेच पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग असल्याचे संघटनेने म्हटले आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनाही पाठविण्यात आले आहेत। दरम्यान व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के आणि राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील। आज दिनांक 29 जून 2024 रोजी व्हॉइस मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीपजी काळे व जिल्हाध्यक्ष श्री भूषणजी ऐरे यांच्या मार्गदर्शनाने आज शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडियाने तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांचा जो अवमान केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले मॅडम यांना देण्यात आलेले आहे। त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया करत आहे। सबसे बढ़िया व्हॉइस ऑफ मीडिया। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।